नमस्कार, सुरेखा आरगडे ब्लॉगमध्ये आपलं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण इन्स्टंट मावा मोदक करणार आहोत। अगदी मार्केट स्टाईल मोदक आपण घरच्या घरी बनवणार आहोत। झटपट अगदी 5 मिनिटांमध्ये आपले मावा मोदक तयार होतात। तुम्ही बघू शकता किती मस्त सॉफ्ट असे झालेले आहेत। मी तुम्हाला एक मोदक तोडूनही दाखवते। त्यामधलं एकदम टेक्स्चरही त्याचं मस्त असं आलेलं आहे आणि मोदकांना छान अशी शाईन ही आलेली आहे आणि पांढरे शुभ्र असे मोदक झालेले आहेत। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मोदक करण्यासाठी एका पॅन मध्ये एक मोठा चमचा तूप गरम करून घेणार आहोत। तूप मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये हाफ कप दूध टाकणार आहोत। तुम्ही कुठलंही दूध घ्या, गाईचं किंवा म्हशीचं। या दुधामध्ये साई ही होती, त्याच्यामुळे आपण दूध छान पहिलं मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये आपण दूध मिक्स केल्यानंतर साखर घेणार आहोत। आपण अर्धा कप दूध टाकलं होतं, त्याच्या थोडी कमी म्हणजे 1/3 कप आपण यामध्ये साखर टाकलेली आहे। तुम्ही साखरच्या ऐवजी यामध्ये गूळ टाकला तरीही चालेल, पण साखरेने आपल्या मोदकांना व्हाईट कलर येईल आणि गुळाने आपल्या मोदकांचा कलरही बदलेल, त्यामुळे तुम्ही साखर शक्यतो यूज करा। आता आपण एक मोठा कप मिल्क पावडर यामध्ये टाकणार आहोत। तुम्ही कुठल्याही वाटीने मेजरमेंट घ्या आणि त्याच वाटीने साखर आणि दूध सुद्धा घ्या। मिल्क पावडर पूर्णपणे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं, त्याचे लम्प्स अजिबात राहिले नाही पाहिजे। तुम्ही चांगल्या कंपनीचं मिल्क पावडर घ्या, म्हणजे मोदक छान होतील। मोदक चिकट किंवा चिवट होणार नाहीत। चांगल्या ब्रँडचं मिल्क पावडर तुम्ही यूज करा। हे छान असं मिक्स करून मी घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये लम्प्स अजिबात राहिलेले नाही आहेत। आता आपण त्याच कपनी यामध्ये 1 कप मी खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही खोबऱ्याच्या ऐवजी डेसिकेटेड कोकोनट टाकलं तरीही चालेल, पण खोबऱ्याने त्याची छान अशी ओरिजिनल त्याला टेस्ट येते। डेसिकेटेड कोकोनटपेक्षा मी इथे खोबरं यूज केलेलं आहे, त्याने छान चव येते। त्यामुळे हे सतत मिक्स करून घ्यायचं आहे, अजिबात सोडायचं नाही, मिक्स करायचं। स्लो गॅसवरती 5 मिनिटं आपण हे ड्राय होईपर्यंत छान असं मिक्स करून घेऊया। आता आपलं मिश्रण तुम्ही बघू शकता छान असं ड्राय झालेलं आहे। पॅन ही आपलं मिश्रण सोडायला लागलेलं आहे, एकजीव झालेलं आहे ते। आता यामध्ये आपण जायफळ टाकूयात। तुम्ही जायफळच्या ऐवजी 4 ते 5 इलायची कुटून इलायची पावडर टाकली तरीही चालेल। आता आपले मिश्रण एकदम परफेक्ट असं तयार आहे। तुम्ही बघू शकता जसं चमचा आपण हलवतोय तसंच मिश्रण एकजीव होत आहे। गॅस ऑफ करून हे मिश्रण मी पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती छान असं थंड करून घेतलेलं आहे। आता आपण मोदक बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे मोदक मोल्ड घेतलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा मोदक बनवताना मोदक मोल्डला तूप ग्रीस करून घ्यायचं आहे, बाकी नंतर घेतलं नाही तरी चालेल। आता आपण जे मिश्रण आहे ते छान असं एक छोटा त्याचा गोळा करून घ्यायचा आणि मोदकांमध्ये प्रेस करून त्याचं स्टफिंग आहे ते छान असं भरून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असतील तर काजू किंवा बदाम पण टाकू शकता। आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते मोदक मोल्ड। तुम्ही बघू शकता मस्तच अगदी सुंदर असा मोदकांना शेप आलेला आहे आणि जे साईडचं एक्स्ट्राचं आहे ते आपण प्रेस करून घेणार आहोत। मस्त असं मोदकांना शेप आलेला आहे आणि एकदम मार्केट स्टाईल आपले मोदक दिसतात आहेत। छान अशी शाईन ही मोदकांना आलेली आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला आता आणखी एक दुसऱ्या पद्धतीने मी मोदक करायचं सांगते। त्यासाठी आपण मोदक मोल्ड सगळ्यात पहिल्यांदा ओपनच ठेवणार आहोत आणि एक छोटासा गोळा करून घ्यायचा आणि तो एका साईडला प्रेस करून घ्यायचा आहे मोदक मोल्डच्या, आणि सेम तसा दुसरा गोळा करून घ्यायचा आणि तो दुसऱ्या साईडला प्रेस करून घ्यायचा आहे। मोदक मोल्ड बंद करून घ्यायचा आहे आणि जे वरती एक्स्ट्राचं मिश्रण असेल ते हाताने आपण छान असं काढून घेऊयात आणि मोदकचा जो बेस आहे त्याला प्रेस करून घ्यायचं आणि त्याला एक लेवल केल्यानंतर आपण दुसरा मोदकही काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता सेम अगदी पहिला मोदक जसा झालेला आहे सेम तसाच दुसरा मोदकही झालेला आहे। जे एक्स्ट्राचं आहे साईडने ते मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आता असेच आपण सगळे मोदक करून घेतलेले आहेत। मस्त असे मोदक झालेले आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। इन्स्टंट मावा मोदक अगदी झटपट असे 5 मिनिटात गणपती बाप्पांसाठी मोदक तयार होतात आणि चवीलाही तेवढेच सुंदरही लागतात आणि अजिबात चिकट होत नाहीत। तुम्हाला एक मोदक मी दाखवते,
तुम्ही बघू शकता, एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवलेला आहे. छान असे सॉफ्ट झालेले आहेत, क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे त्याला आणि जसे दिसत आहे तसेही चवीलाही मस्त असे लागतात. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सुरेखा हारगडे ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट